स्ट्रॉबेरी फेस्टिवल 2013 यंदा 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2013 या दरम्यान आचार्य अत्रे सभागृहात भरवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत भिलारे यांनी दिली। महाराष्ट्रातील महाबळेश्वर भागात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं। या फळाकडे बालचमूस सर्वात जास्त आकर्षित होतात। हिवाळ्याचा मोसम संपत आल्याने पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2013 दरम्यान हे फेस्टिवल भरवण्यात येणार आहे। या फेस्टिवलचं खास आकर्षण स्ट्रॉबेरी श्रीखंड आणि लस्सी असणार आहे। तर या फेस्टिवलमध्ये शहरातील विविध शाळा आणि संस्थांमधील विद्यार्थ्यांना 9 फेब्रुवारी रोजी मोफत स्ट्रॉबेरी या ठिकाणी खाण्यास मिळणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत भिलारे यांनी दिली। आम्ही 9 तारखेला पुणे येथे टिळक रोडला आचार्य अत्रे सभागृहामध्ये स्ट्रॉबेरीचा महोत्सव आयोजित केला आहे। आमचं 4थं वर्ष आहे। यावर्षी आमचा एवढाच हेतू या फेस्टिवलच्या मार्फत आहे की लोकांना, पुणेकरांना महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि वाय किंवा दुसऱ्या भागातली असलेली स्ट्रॉबेरीचा खरा अर्थानं फरक कळावा आणि महाबळेश्वरची जी गोड स्ट्रॉबेरी आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी। शेतकऱ्याचं आणि ग्राहकाचं एक डायरेक्ट कम्युनिकेशन व्हावं हीच आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही हा स्ट्रॉबेरी फेस्टिवल आयोजित करतो। यामध्ये आम्ही आंधळ्या मुलांना आणि इथल्या जे अपंग मुलं आहेत त्या शाळेंना 9 तारखेला 12 ते 4 वाजेपर्यंत फ्री स्ट्रॉबेरी खायला ठेवलेली आहे। यामध्ये आम्ही 300 ते 400 किलो दरवर्षी स्ट्रॉबेरी आम्ही असले आंधळ्या मुलांना वापरतो।